शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरू. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय आधारभूत किमती योजना 2025-26 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ लिमिटेड मार्फत सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड अंतरसूल खरेदी विक्री संघाच्या वतीने येवला तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोदाम येथे मका खरेदी शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या शुभारंभाप्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार, अंबादास बनकर, युवा नेते मकरंद सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, बाजार समिती सभापती वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, राधाकिसन सोनवणे, नगरसेवक दीपक लोणारी, नगरसेवक शंकर मांजरे, नगरसेवक प्रवीण बनकर, अमोल सोनवणे, मयूर सोनवणे, सचिन गवळी, म्हसू शिंदे, सुदाम सोनवणे, पुंडलिक जानराव, उज्ज्वल जाधव, बाबासाहेब सोनवणे, अण्णा ढोले, निवृत्ती सोनवणे, अशोक येंडाईत, कांतीलाल सोनवणे, गुड्डू जावळे, नवनाथ काळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, माजी नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, प्रमोद सस्कर, रमेश परदेशी, सरपंच राजू काकळीज, विजू नाना खोकले, गणेश गवळी, अरुण काळे यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मध्ये 2 ठिकाणी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना हमीभाव दिला जातोय. आणखी मका केंद्र सुरू होणार का किंवा आणखी काय शासनाची ज्या योजनांतर्गत शेतकऱ्यांना जो आहे जे चांगल्या रीतीने जे आहे सहकार्य करायचं, त्यांना ताकद द्यायची, त्यांना सक्षम बनवायचं, त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे 2400 रुपये भाव जो आहे शासनातर्फे डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्याची मुदतही आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण 31 तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे. मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिले एक होतं म्हणून आपण आता हे अंदरसूलचं जे आहे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितलं आहे. तिथे खरेदी केंद्र जे आहे उघडं करायला सांगितलेलं आहे. तर लोक तेही सुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण का त्या थेट पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे. तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं